अशा नावाने दूरदर्शनवरून माझे काही कार्यक्रम होणार आहेत हे कळल्यानंतर आमचे एक शेजारी मला भेटायला आले. हे ग्रस्त चेहऱ्यावर एक चिरंतन प्रश्नचिन्ह घेऊन वावरत असतात. इतक्या सकाळी ही स्वारी माझ्याकडे कुठला प्रश्न घेऊन आली असावी याचा अंदाज मला लागायच्या आधीच त्यांनी प्रश्न टाकला, ऐकतोय ते खरं आहे का? आता या आमच्या शेजाऱ्यांनी काय ऐकलं मला काय ठाऊक. खरं म्हणजे मला त्या क्षणी ऐकू येत होतं समोरच्यांच्या रेडिओतलं भक्तिगीत, साक्षात विठ्ठलाच्या सहनशक्तीचा अंत पाहणार. त्यामुळे ऐकतोय ते खरं आहे का या प्रश्नावर काय ऐकलं हे विचारण्या पलीकडे मी काय बोलणार. शाबास, म्हणजे काय ऐकलं ते मलाच विचारताय. अहो सगळ्या कॉलनी भर झालंय. काय झालंय? हेच तुम्ही टेलिव्हिजनवर निवडक पुलं नावाचा कार्यक्रम करणार आहात म्हणे. म्हणजे मी जणू काय कोणाचा खून बिन करणार आहे अशा फौजदारी आवाजात त्यांनी प्रश्नाचा बंपर माझ्या अंगावर टाकला. मी लगेच हो 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 करणार आहे म्हणून त्यांच्या बंपरला मान झुकवली. लगेच दुसरा प्रश्न आला, पण निवडक म्हणजे काय? निवड करण्याचा निकष कुठला? आता साध्या बोलण्यामध्ये कोणी निकष बिकष हे शब्द वापरायला लागलं म्हणजे साबुदाण्याची खिचडी खाताना दाताखाली खडा आल्यासारखं मला वाटतं.